हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊजची संपूर्ण कटिंग कशी करायची, जेणेकरून बघा कटोरी जी आहे ती अंगामध्ये घातल्यावरती टाईट होणार नाही, ब्लाऊजची शोल्डर उतरणार नाही. तर इथं बघा कटोरी आहे ती आपल्याला कशी पद्धतीने कटिंग करायची आहे, सरळ धाग्यामध्ये कापडामध्ये कटिंग करायची की तिरकस धाग्यामध्ये. त्याचबरोबर बघा साईड पार्ट आहे तर तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला सहजरित्या ब्लाऊजवरती पॅटर्न ठेवून स्वतःचा ब्लाऊज सहजरित्या इथं कटिंग करता यावा, यासाठी आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इथं बघा मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. त्याचे जी बंद बाजू आहे कापडाची ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. तर इथे बघा नेहमी आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना पाठीमागचा जो पार्ट असतो तर तो बंद बाजूकडून इथं ठेवायचा असतो, जसं मी इथे तुम्हाला दाखवते आहे त्याच पद्धतीने. आता इथं बघा पॅटर्नवर मार्किंग करताना जसं पॅटर्न आहे त्याला लागूनच आपल्याला खडूने मार्किंग करायची आहे. एक्स्ट्राची इथं मार्जिन आपण ब्लाऊजची कटिंग करताना घेतलेली आहे. तर त्यासाठी या पद्धतीने बघा आपल्याला जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी पाठीमागचा जो पार्ट आहे तर त्याला या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथं पाठीमागचा पार्ट आपण इथं आखलेला आहे, त्याच्या बाजूला आपल्याला साईड पार्ट ठेवायचा आहे. तर साईड पार्ट आहे हा या पद्धतीने न ठेवता तुम्ही या पद्धतीने सरळ धाग्यात ठेवायचा आहे. म्हणजे काय होईल, शोल्डर आहे ते उतरणार नाही. आपण तिरकस्तर धाग्यात केला तर तो तिरका होतो आणि तिथे लूजपणा येतो शोल्डरच्या तिथं, मग शोल्डर आहे ते खाली उतरतात. तसं होऊ नये यासाठी बघा सरळ धाग्यामध्ये ठेवायचा, जसं मी इथं दाखवलं आहे त्याच पद्धतीने. आणि खडूने व्यवस्थित मार्किंग करा, म्हणजे एक्स्ट्राची आपली इथं मार्जिन वाढणार नाही त्यासाठी. तर बघू शकता इथं मी साईड पार्ट आहे त्यालासुद्धा व्यवस्थित अशी मार्किंग करून घेते. बघू शकता हा जो ब्लाऊज आहे तर तो 32 साईजचा आहे, कटोरी ब्लाऊज आहे. तर तुम्हाला पेपर पॅटर्न पाहायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघू शकता इथं साईड पार्टसुद्धा आपण इथं आखून घेतलेला आहे. तर सर्वात पहिले बघा आपण याची कटिंग करून घेऊया, म्हणजे तुम्हालासुद्धा इथं पुढचे पार्ट कसे ठेवायचे ते सोप्या पद्धतीमध्ये मला इथं दाखवता येईल. आता सर्वात पहिले मार्किंग केलेलं आहे कापडावरती, जसं आहे तसं इथं आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघू शकता इथं मी जसं इथं आपण मार्किंग केलेलं आहे तसं कटिंग करते मी. खालच्या साईडला सुद्धा कापड जे आहे अस्तरचं तर ते खालीवर होतं, त्यासाठी खालच्या साईडला सुद्धा थोडंसं इथं फिनिशिंग देऊन दिलं. त्याच्यानंतर बघा साईड पार्ट आहे तर तो आपण इथं या पद्धतीने कटिंग करतोय. आता इथं पट्टी जी दिसते तुम्हाला अस्तरची ती बंद बाजूकडून काढलेली आहे. तर तिचा उपयोग आपण हुक पट्टीसाठी घेऊ शकतो, म्हणजे ती 1.5 इंचच्या आसपास ती पट्टी असेल आपली. तर बघा इथं पॅटर्न ठेवताना आपली पट्टीसुद्धा कटिंग झालेली आहे. आणि इथं पाठीमागचा पार्ट आणि त्याचबरोबर साईड पार्ट आहे तर तो सुद्धा आपण इथं कटिंग करून घेतलेला आहे. आता इथं बघा पुढचे जे पार्ट आहे आपले तर ते कशी कटिंग करायचे. आता अस्तर बघा इथं तुम्हाला खालीवर दिसतंय तर त्याला व्यवस्थित एकमेकावरती व्यवस्थित ठेवायचं आहे. तर पहा इथं व्यवस्थित मी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला बाही आहे ती ठेवायची आहे. तर बघा इथं 3.5 इंचची बाही आहे. तर बाही लांबी मी इथं 4.5 इंच घेतलेली आहे. तर अस्तरवर व्यवस्थित ठेवायचं आहे बघा आणि व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता जसं आहे तसं इथं मी मार्किंग करून घेते. तर बघू शकता या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. तर जसं कटिंग जमत असेल त्याच पद्धतीने अस्तरचं कापड आहे त्याला व्यवस्थित फिरवून घ्या, म्हणजे कटिंग करायला सोपं जाईल. खडूची मार्किंग दिसते तेवढंच आपण कटिंग करणार आहोत. आता बाहीच्या लांबीमध्ये 1 इंच मी एक्स्ट्रा वाढवलेलं आहे, कारण आपण खाली अस्तरसोबत ब्लाऊज पीस जोडत असतो आणि शोल्डर जोडताना आपल्याला अर्धा इंच लागत असतं त्यासाठी. आता इथे बघा हा जो कापड आहे तर तो या पद्धतीने ठेवायचा आहे. आता कापड आहे तर कसं ओळखायचं बघा, हा सरळ धाग्यात आहे बघा, खेचला जात नाही. आणि असं जर तिरकस ओढला आपण तर पहा तुम्हाला दाखवते मी, ओढला जातो, म्हणजे तिरकस धाग्यामध्ये इथं आपण या पद्धतीने कटोरी कशी ठेवायची ते पाहणार आहोत. आता ही जी कटोरी आहे तर हा इथं आपण हुकपट्टी लावत असतो. आता हा असं जर ठेवला आपण कटोरीचा पार्ट तर तो सरळ धाग्यात कटिंग होईल. आणि जसं मी इथं ठेवलेला आहे तसंच जर ठेवला तर तो तिरकस धाग्यात येईल. कटोरी जी आहे ती परफेक्ट अशी आपली कटिंग होणार आहे. त्याचबरोबर शिवताना बघा ती एकदम परफेक्ट अशी अंगाला चिपकून राहते, म्हणजे टाईट वगैरे होत नाही ब्लाऊज घातल्यावरती. तर त्यासाठी
कटोरी जी आहे ती या पद्धतीने ठेवायची आहे. मी कस्टमरचे ब्लाऊज जे आहे तर ते याच पद्धतीने कटिंग करते. परफेक्ट असे त्यांची ब्लाऊज त्यांना बसतात. कुठेही चुन्या वगैरे कुठेही काही येत नाही. तर या पद्धतीने बघा आता मार्किंग करून घेतलेली आहे. आता खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. तर बघू शकता इथं व्यवस्थित असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा ब्लाऊजवरनं माप घेऊन कटोरीचं माप कसं घ्यायचं आणि कटोरी कशी कटिंग करायची त्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे मी. तो सुद्धा नक्की पाहायचा आहे. आता इथं बघा आपण जी क्रॉसपट्टी कटिंग केलेली आहे ती सुद्धा आपण या पद्धतीने ठेवायची आहे. तर पेपर कटिंग या ब्लाऊजचं तुम्ही नक्की बघा. कारण कोणता पार्ट आपण कशासाठी वाढवलेला आहे ते मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कटोरी, बाही आणि साईड पार्ट. त्याचबरोबर बघा आपलं जो क्रॉसपट्टी आहे तर ती किती इंचाने वाढवायची असते आणि केव्हा वाढवायची तर ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर इथे बघू शकता आता आपण जे पॅटर्न आहे ते अस्तरवरती ठेवून कटिंग केलेले आहे. तर ते आता कापडावरती ठेवून कसे कटिंग करायचे. तर पाठीमागचा पार्ट आहे तर तो इथं बघा काठ दिलेले आहे त्याला. तर तो पार्ट जो आहे तर तो आपल्याला इथं बंद बाजूकडून ठेवायचा असतो. आणि अर्धा इंचची किंवा पाव इंचची मार्जिन धरून इथे तुम्ही ब्लाऊजची कटिंग करून घ्या. त्याच्यानंतर बघा जसं आपण इथं साईड पार्ट जो आहे तर तो पाठीमागच्या पार्टसोबत ठेवलेला होता. तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं ठेवायचा आहे कापडावरती सुद्धा. तर बघा इथं या पद्धतीने ठेवून घेते मी. व्यवस्थित असं अर्धा इंच किंवा पाव इंच एक्स्ट्रा कापड धरून इथं कटिंग करायचं आहे. म्हणजे आपल्याला अस्तर जोडायला एकदम सोपं जातं. तर ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. परफेक्ट असं अस्तर कसं जोडायचं म्हणजे बाही जोडताना तुमची जर एका साईडची होत असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आता इथं बघा मी जी आपली क्रॉसपट्टी आहे तर ती या पद्धतीने ठेवून घेतलेली आहे. आता व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर या ब्लाऊजचे भरपूर असे धागे वगैरे निघत आहे तर त्यासाठी इथं मी कटिंग करून घेते. ते खालचं जास्त धागे निघून राहिले ते. तर बघू शकता इथं अर्धा इंच पाव इंच असं एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं कटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजला. आता इथं बघा आपल्याला कटोरी काढायची आहे. तर कटोरीसुद्धा बघा आपण जसं अस्तरवरती ठेवली होती सेम त्याच पद्धतीने ठेवते बघा मी. तर जसं आपण पॅटर्न ठेवलं होतं तसंच सेम त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर हा जो ब्लाऊज आहे सिंपल आहे डेली यूजचा. तर या ब्लाऊजला डिझाईन वगैरे काही करायची नाही मला. तर त्यासाठी मी या पद्धतीने व्यवस्थित असं जसं कापड आहे तेवढं कटिंग करून घेते. साईजला लहान आहे त्याच्यामुळे कापड भरपूर उरलेलं आहे. आता इथं बघा काठ दिसत आहे तिथं आपण बाहीची कटिंग करणार आहोत. तर बाहीसुद्धा या पद्धतीने ठेवायची आहे बघा. तर इथं आपलं जे दंडघेर मोजलेलं होतं ते कटिंग करायचं राहिलेलं आहे. तर बाहीसुद्धा अर्धा इंच मार्जिन धरून मी इथं कटिंग करून घेतलेली आहे. आता हा दुसरा ब्लाऊज आहे बघा. तर तो सुद्धा आपण इथं व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहोत. तर एका साईजचे हे दोघं ब्लाऊज आहे एकाच कस्टमरचे. तर हा जो ब्लाऊज आहे तर त्याची कटिंग मी ते पॅटर्न आहे ते ठेवून करून घेतलेली आहे. फक्त कापडावरती ठेवून कसं कटिंग करायचं ते दाखवते. तर बाही जी आहे ती लांब होती 10.5 इंचची. तर इथं बघू शकता काठ आहे तसे मी इथं कटिंग करून घेते. तर जसं पॅटर्न आहे तसं सेम आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच दाखवले होते बघा दोघं ब्लाऊज आहे ते. तर एकाच कस्टमरचे आहेत. तर त्यासाठी एक जो आहे तर तो पहिले आपण कटिंग केला. तर तो त्याची स्लीव जी आहे त्या लहान होत्या आणि हा थोडी साडी जी आहे थोडी चांगली होती त्याच्यासाठी लांब बाहीचं शिवायला सांगितलेलं होतं. आता इथं बघा पाठीमागच्या भागाला सुद्धा काठ दिलेले आहेत. तर ते सुद्धा या पद्धतीने मी इथं बंद बाजूकडून पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे बघा. आता हे जे दोघं ब्लाऊज आहे तर याच्यामधून तुम्हाला कोणत्या ब्लाऊजचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे स्टिचिंगचा तर कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. आता इथं बघा साईड पार्ट आहे. जसं आपण अस्तर कटिंग केलं सेम त्याच पद्धतीने या पद्धतीने कटिंग करायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर अर्धा इंचची मार्जिन दिलेली आहे मी आणि या पद्धतीने कट करून घेते. आता इथं आपण क्रॉसपट्टीची कटिंग करणार आहोत. तर व्यवस्थित ठेवायचं आहे बघा. तर क्रॉसपट्टी इथं बघा कट करून घेतली. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे धागे दिसत आहेत ते सुद्धा कट करून घेतले मी. आता राहिली आपली इथं कटोरी. कटोरी जी आहे ती व्यवस्थित असं सरळ धाग्यात आहे. तर ते तिरकस धाग्यात कटोरी ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही.
तर या पद्धतीने व्यवस्थित कापड आहे ते चेक करायचं आहे आणि ओढलं जात असेल तिरकस धाग्यामध्ये असेल त्या ठिकाणी आपल्याला कटोरी ठेवायची आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट नक्की करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.